कोण होतीस तू काय झालीस तूचा आजचा भाग सुरू होतो गुरुजीपासून. तर मग आता गुरुजी म्हणतात पत्रिकेत 100% दोष आहे. तर आता हे ऐकून सगळ्यांचे चेहरे उठतात. आणि मग आता गुरुजी म्हणतात ह्या मुलीचं जर त्या मुलाशी लग्न केलं तर निशाचं वैवाहिक जीवन तणाव आणि एकटेपणाने भरलेलं असेल असं म्हणतात गुरुजी. तर मग आता खूप त्रास होतो सुलक्षणाला आणि आता यशच्या काकूला म्हणजेच निशाच्या आईला पण. आणि इथे विद्या आणि कावेरी मात्र खूप खुश होतात. मी काय म्हणत होते गुरुजी असं म्हणतात आता यशच्या काकू, या दोषाचं निवारण करायला काहीतरी उपाय असेल ना गुरुजी. तर आता सुलक्षणा पण म्हणते काय असेल उपाय तर सांगा. तर मग आता गुरुजी म्हणतात एरवी मी पूजा किंवा शांती करायला सांगितली असती, पण या बाबतीत उपाय करून काही उपयोग होणार नाही, कारण अहो दोघांचे ग्रहच एकमेकांची साथ देत नाहीयेत असं म्हणतात आता गुरुजी. गुरुजी असं नका बोलू, आमची साखरपुड्याची सगळी तयारी झाली आहे. हे बघा, मी तुम्हाला जे आहे ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे. या पलीकडे तुम्हाला जर मुलीच्या आयुष्याचा खेळखंडोबा करायचा असेल तर तुमची मर्जी, पण मी या सोहळ्याचा भाग होणार नाही असं म्हणतात गुरुजी. अहो असं म्हणते आता सुलक्षणा, मला माफ करा मी येतो असं म्हणून आता जातात गुरुजी. गुरुजी गुरुजी असं ओरडत राहते आता निशाची आई. तर आता मंदार कावेरीकडे बघतो. तर आता मंदार हात जोडतो सगळ्यांचे आणि म्हणतो येतो म्हणून आता निघून जातो आता मंदार पण तिथून. मंदार नाही मकरंद. तर आता मकरंदराव म्हणून आता सुरतुरात रडायला लागते निशाची आई, पण तोही जातो. आणि आता निशा येते तोपर्यंत खाली आणि सुलक्षणा इथे पौर्णिमा म्हणजे यशच्या काकूची सांत्वना करत असतात. तर मग आता यमुना येते आणि म्हणते आई आई, आणि निशा हे सगळं वरून बघत असते. काकू देवा, अरे काय अंत बघतोस रे असं म्हणते आता पौर्णिमा. अरे इतक्या दिवसांनी माझ्या मुलीच्या आयुष्यात असं सुख आलं होतं, माझ्या मुलीच्या नशिबात तेही हिरावून घेतलंस आमच्यापासून. शांत हो जरा असं म्हणते सुलक्षणा. काकू आई शांत हो, सांभाळ स्वतःला. हे सगळं आपल्याला निशाला समजावून सांगायला हवं आणि पत्रिकेचा दोष वगैरे तिला समजावून सांगायला हवं, नाहीतर वाईट वाटेल हो तिला काकू असं म्हणते यमुना. असं काय करतेस तू निशा, म्हणूनच म्हणते शांत हो. मी सगळं ऐकलं यामी ती असं म्हणते आता निशा वरून. मी उगाच मोठे मोठे स्वप्न पाहिले, माझं लग्न कधीच होऊ शकत नाही हे मला कळून चुकलंय असं म्हणते निशा आणि वरती जाते पळून. तर मग आता तिची आई म्हणते निशा निशा. तर आता कावेरी पळत पळत जाते आता निशाच्या पाठीमागे. काकू शांत हो असं म्हणते आता यमुना आणि सुलक्षणा पण सांत्वना करते आता पौर्णिमाचं. तर आता रात्र झालेली असते तरी पौर्णिमा म्हणजे निशाची आई अजून रडत असते. तर आता सुलक्षणा येते आणि म्हणते रात्र झाले तरी तू अशी का बसली आहे, सारे अशी दिवे लावचा असं म्हणते आता सुलक्षणा. पौर्णिमा तू जरा शांत हो जर आधी बघ बरं, असं काय करतेस ग असं म्हणते आता सुलक्षणा. चल जेवायला चल बर ग. अगं सगळ्यांसोबत बरोबर बसलीस तर बरोबर वाटेल तुला, सगळे थांबलेच जेवायचे. नाही नाही असं म्हणते आता पौर्णिमा. तू आधी शांत हो बघू. वहिनी वहिनी आपल्या निशाचं लग्न का होत नाही आहे हो, किती वेगळं येतात तिच्या लग्नामध्ये, काय आहे त्यात सांगा ना असं म्हणते आता पौर्णिमा. काय बाकी ठेवलंय देवानी आता असं म्हणते पौर्णिमा. सगळे उपाय करून झाले आता. आपल्या निशाच्या नशिबात ना सटवाईने लग्नाचा योगच नाही लिहिलाय असं वाटतंय असं म्हणते आता पौर्णिमा. असं बोलू नकोस ग असं म्हणते आता सुलक्षणा. काय झालं एवढं, काय झालंय म्हणजे काय बोलू सांगा ना वहिनी असं म्हणते आता पौर्णिमा. आतापर्यंत एवढी मुलं आली तिला बघायला, सगळ्यांनी नापसंत केलं होतं ना तिला. हा आयुष्यात पहिल्यांदा पहिल्यांदा हा मुलगा आला, त्याला आपली निशा आवडली होती, स्वतःहून लग्नाला मागणी घातली, पसंत केली होती ना तिला असं म्हणते आता सुलक्षणा ची बहिणी म्हणजेच पौर्णिमा. मग अशी का शेकली काय तर मात्रे, काय म्हणे पत्रिका जुळत नाहीये, कसला म्हणे तो योग आहे. नाही काकू निशाची पत्रिका खूप छान आहे, ती फक्त मकरांशी जुळत नाहीये एवढंच. तिची पत्रिका ज्याच्याशी जुळेल तो असा मुलगा नक्की मिळेल असं म्हणतो आता यश. कुठे आहे मग असा सर्व गुण संपन्न मुलगा असं म्हणते आता पौर्णिमा. बरं आता निशाचे एवढे बघण्याचे कार्यक्रम झाले, एकाही मुलाने पसंत केलं तिला, आला का तो सर्व गुण संपन्न मुलगा समोर असं म्हणते पौर्णिमा. तुला काय जातं रे बोलायला यश असं म्हणते आता पौर्णिमा. तू तर मुलगा आहेस यश, तुला काय कळणार मुलगीचं दुःख असं म्हणते आता पौर्णिमा. अगं असं नको बोलूस का त्याला असं म्हणते आता सुलक्षणा. निशाचा भाऊ आहे तो, काळजीपोटीच बोलतोय ना मग. आणि हे बघ तुझा देवावर विश्वास आहे की नाही, मग हे सगळं त्याच्यावर सोडून दे ना आणि देवाला म्हणावं आता तूच काय ते योग्य मार्ग दाखवल आपल्याला, दाखवेल अगं तो.
हे बघ, निशासारखी आपण सावरायला हवं की नाही? आपणच असे हातपाय गाळून बसलो तर कसं होईल असं म्हणते आता सुलक्षणा. तिने कुणाकडे बघायचं? हं? चल बघू, 2 घास खाऊन घे, सगळेच थांबले तुझ्यासाठी. वहिनी, निशा असं म्हणते आता पौर्णिमा. काकू प्लीज, जोपर्यंत तू जेवणार नाहीस तोपर्यंत कुणीच जेवणार नाही असं म्हणत होता यश. तर आता यश किचनमध्ये येतो आणि दुधाचं भांडं घेतो आणि आता तो दूध पिणारच असतो. तेवढ्यातच कावेरी येते आणि पाठीमागून हात ठेवते त्याच्या खांद्यावर. तर आता यश इकडे तिकडे बघतो. तर मग आता कावेरी म्हणते, तुम्ही इथे इथे काय करताय? काय बोलला? तुम्ही ते काय करताय असं म्हणते आता कावेरी. हळू बोला ना असं म्हणतो आता यश. अहो पोटात कावळे ओरडतायत म्हणून दूध प्यायला आलो होतो असं म्हणतो आता यश. अहो सकाळपासून काहीच नाही खाल्लंय ना असं म्हणतो यश. आणि आता एवढ्या रात्रीचं जेवायचं म्हणजे म्हणून फक्त थंडगार दूध असं म्हणतो आता यश. 1 मिनिट, तुम्ही काय खाल्लं का असं म्हणतो आता यश. नाही असं म्हणते आता कावेरी. तुमच्या पण पोटात कावळे ओरडतायत ना असं म्हणतो आता यश. हा, नाही म्हणजे ठीक आहे कळलं मला, थांबा जरा असं म्हणतो आता यश. तर आता अजून एक ग्लास जाऊन आणतो यश आणि त्यातही दूध घालतो. तर आता दूध देतो तो कावेरीला. हे घ्या असं म्हणून देतो. चर्स असं म्हणतो आता यश. तर आता दूध प्यायला लागतो यश आणि त्याला मिशी येते आता दुधाची. तर आता कावेरी हसायला लागते जोरात. असं म्हणतो यश. हसताय का तुम्ही? एक मिनिट असं म्हणते आता कावेरी. काय झालं असं म्हणतो यश. तर आता कावेरी तिथून आणि जाऊन एक भांडं आणते. तर त्याच्यामध्ये यशला दिसतं की त्याची दुधाची आता मिशी झाली ते आणि हसायला लागतो तो पण. आणि आता कावेरी पण जोरजोरात हसायला लागते आणि यश आता तिच्याकडेच बघत थांबतो. तुम्ही कायम अशाच हसत राहा असं मनातल्या मनात म्हणतो आता यश. तर आता इथे सकाळ झालेलं दाखवलंय. तर आता पाया पडत असते सुलक्षणा आणि पौर्णिमा देवाच्या. तेवढ्यातच आता तिथे मकरंद येतो. अरे मकरंदराव, तुम्ही इथे? अहो काकू, काल जे काही झालं त्यामुळे मला रात्रभर झोपच लागली नाही असं म्हणत होता मकरंद. तर आता विद्या म्हणते, वहिनी बघा असं म्हणते आता ती कावेरीला. काय करावं कळतच नव्हतं. म्हटलं काहीतरी मार्ग असेलच ना असं म्हणत होता मकरंद. काकू, मी माझ्या गुरुजींना भेटलो. माझी आणि निशाची दोघांची पत्रिका आमच्या दाखवल्या. त्यांना सगळं सविस्तर सांगितलं जे काय घडलं. तर तेवढ्यातच आता यमुना आणि निशा सुद्धा येतात तिथे. तर मग आता यश पण येतो. मग काय म्हटले गुरुजी असं म्हणते पौर्णिमा. काय म्हटले गुरुजी असं म्हणते ती. तर मग आता मकरंद म्हणतो, पत्रिकेमध्ये दोष आहे खरं आहे, पण एक उपाय केला ना तर त्याचं निवारण होऊ शकतं. मग आता उपाय आहे असं म्हणते पौर्णिमा. हो उपाय आहे असं म्हणतो मकरंद. काय सांगताय काय असं म्हणते पौर्णिमा. वहिनी उपाय आहे असं म्हणते पौर्णिमा. हो हो असं म्हणते सुलक्षणा. तर आता कावेरी आणि विद्या ऐकत असतात. हा मंदार काकूना काय सांगतोय. सकाळपासून ही ट्रॅजेडी क्वीन तोंड फाडून बसली आहे. अहो माझी सासू ती अचानक खुश कशी दिसायला लागली आहे. मंदार गप्प बसणाऱ्यांपैकी नाही हे मला आधीच माहीत होतं. त्यांनी नक्कीच काहीतरी प्लॅन केलं असणार आहे असं म्हणते आता कावेरी. जाऊ देत, खेळू दे डाव. जर तो शेर आहे तर आपण सव्वा शेर आहोत असं म्हणते आता विद्या. कुठलाही प्लॅन करू दे या मंदाराने, आपण तो असा उधळून लावायचा असं म्हणते आता विद्या. चला चला आता चला बघूया काय बोलतोय ते बघूया. उपाय आहे पण कठीण आहे असं म्हणतो आता मकरंद. अहो सांगा ना म्हणजे काय करायचं आहे असं म्हणते आता पौर्णिमा. पूजा अर्चा उपास तपास ते काय असेल ते आपण सगळं करूया हो ना वहिनी असं म्हणते पौर्णिमा. सांगतो बाकी कुणी काय करून चालणार नाहीये. हा उपाय फक्त निशाला करावा लागेल असं म्हणतो आता मकरंद. गुरुजी म्हणाले, निशाला निर्जळी उपवास करावा लागेल. तुळशीला तिला 108 वेळा प्रदक्षिणा घालावी लागते. काय असं म्हणते आता सुलक्षणा. आणि ते करताना तिला कोणीही स्पर्श करता कामा नये असं म्हणतो आता मकरंद. आणि जर का तसं झालं तर पुन्हा आंघोळ करून पुन्हा पहिल्या प्रदक्षिणापासून सुरुवात करावी लागेल असं म्हणतो आता मकरंद. तर मग आता सगळ्यांना शॉक बसतो ऐकून. हा उपाय केल्यावर दोष निवारण होऊ शकतं. हे मला माहिती आहे की हे सगळं कठीण आहे, पण काकू मला खरंच कळत नाहीये काय करू असं म्हणतो मकरंद. अहो मग काय हरकत आहे. तर पौर्णिमा आता जाते निशाकडे. मकरंदराव करेल की आपली निशा असं म्हणते आता पौर्णिमा. तर मग आता सुलक्षणा म्हणते, पौर्णिमा काकू एवढंच नाही, निशाला तुळशीचा हार बनवावा लागेल असं म्हणतो आता मकरंद. आणि आपलं गणपती मंदिर आहे ना त्याच्या पाठीमागे तलाव आहे, त्या तलावातून कमळ काढायचं आहे असं म्हणतो आता मकरंद. काय असं म्हणते आता पौर्णिमा. हो काकू असं म्हणतो आता मकरंद. आणि ते कमळ आणि तुळशीचा हार विष्णुदेवांना अर्पण करायचं आहे असं म्हणतो आता मकरंद. आणि हा उपाय केल्यावर दोष निवारण होईल असं म्हणतो तो. तर आता बघा प्रेक्षक, सुलक्षणाने सुद्धा हेच केलेलं असतं ना आता कावेरीसोबत. तेच आता मकरंद करतोय म्हणजे त्याच घरातल्या मुलीसोबत. म्हणजे जे काही तुम्ही सुनांबरोबर करणार ते आपल्या मुलींसोबतही होणार असं दाखवलंय सिरियलमध्ये. कळतं
कळत नाही आहे काकू काय करू असं म्हणतो होता मकरंद. हे खूप खूप कठीण आहे हो. एक्झॅक्टली असं म्हणतो होता यश. एवढं सगळं निशाला कसं जमेल असं म्हणतो होता यश. आणि त्या तलावात मगरी आहेत असं म्हणते विद्या. वहिनी, हा तोच तलाव आहे जिथनं तुम्ही कमळ आणलं होतं असं म्हणते आता विद्या. तर आता कावेरीला आठवतं केवढा त्रास झालेला असतो तिला ते कमळ आणताना ते. तर आता कावेरीला आठवण करून हे सगळं त्रास होतं. कसं शक्य आहे सगळं, आपल्या निशाला नाही जमणार आहे हो हे असं म्हणते आता सुलक्षणा. पण तेव्हा बघा कसं तिने कावेरीला केलेलं असतं. बरोबर आहे काकू, मी पण गुरुजींना हेच म्हटलं की निशाच्या ऐवजी मी व्रत करतो. ते म्हणाले नाही, व्रत निशानेच केला पाहिजेत असं म्हणतो होता मकरंद. काकू, मला निशाशी लग्न करायचं आहे पण त्यासाठी मी तिला हे सगळं करायला नाही सांगू शकत असं म्हणतो होता मकरंद. पौर्णिमा आणि सुलक्षणाला ह्या लग्नासाठी मी तिचा जीव धोक्यात नाही घालू शकत असं म्हणून तो म्हणतो की मी काय करू कळतच नाही आहे मला. मी तयार आहे हे व्रत करायला असं म्हणते आता निशा. निशा असं म्हणते आता सुलक्षणा. सगळे पण आता धक्का लागतो सगळ्यांनाच हे ऐकून. हो मा, मी करेन हे व्रत, कारण मला पण ह्यांच्याशीच लग्न करायचं आहे असं म्हणते आता निशा. तर आता मकरंद बघतो कावेरीकडे खुणशी नजरेने. तर आता कावेरी येते म्हणते, निशा वेडेपणा करू नकोस, मी तुला तिथे जाऊ देणार नाही आहे असं म्हणते कावेरी. मग आता निशा म्हणते, वहिनी पण तू पण तर गेली होतीस ना त्या तलावात कमळ आणायला असं म्हणते निशा. माने तुझी परीक्षा घेतली होती तेव्हा असं म्हणते आता निशा. मग आता ही माझी परीक्षा आहे असं समज असं म्हणते निशा. निशा बरोबर बोलतायत त्या, तुम्हाला काही झालं तर असं म्हणते आता मकरंद. तर निशा म्हणते अहो माझा निर्णय झालाय, मी हे व्रत करणार आहे असं म्हणते आता निशा. निशा प्लीज इमोशनल होऊन डिसिजन घेऊ नकोस, तूच समजाव निशाला असं म्हणतो आता यश. निशाने ठरवलंय ना तिला हे व्रत करायचं आहे ते, मग करू दे ना असं म्हणते आता पौर्णिमा. प्लीज आता कोणी तिला काही बोलू नका, कोणी आवडू नका तिला, करू दे तिला हे व्रत असं म्हणते आता पौर्णिमा आपण. तर आता कावेरीला त्रास होतोय ऐकून आणि विद्यालाही. तर मकरंद आता खूप खुश होतो आणि कावेरीकडे बघतो. तर आता कावेरीला आणि मकरंदला आमने सामने दाखवलंय. माझीच चूक झाली, मंदारला धडा शिकवायला गेले आणि त्याची शिक्षा मी ईशाला भोगायला लावतीये. हे सगळं माझ्यामुळेच झालंय असं म्हणते आता कावेरी. तर मग आता मकरंद म्हणतो, मी तुझा प्लॅन हाणून पाडलाय कावेरी. आणि हसतो तो आणि म्हणतो, आता काय करशील, मी आता काय करायला गेले आणि हे काय होऊन बसलं असं म्हणते कावेरी. निशा हे व्रत करायला गेली तर तेवढ्यातच निशा येते आणि आंघोळ करून केस वगैरे सोडून येते ती. आणि आता प्रदक्षिणा घालायला सुरुवात करणारच असते. तर यमुना वगैरे म्हणतात, निशा हे व्रत करू नकोस, पण ऐकतच नाही निशा. ती फेऱ्या घालायला सुरुवात करते. तर आता सगळेजण म्हणतात यमुना वगैरे प्लीज करू नकोस, प्लीज करू नकोस, पण निशा काय ऐकत नाही. या मी करू दे तिला असं म्हणते काकू. निशा प्लीज करू नकोस, हे करू नकोस, हे व्रत करणं अशक्य आहे असं म्हणतो आता यश. निशा, यश करेक्ट बोलतोय, हे नको करूस असं म्हणते आता यमुना. तर मग आता निशा म्हणते, प्लीज मला कोणी अडवू नका, मी जे ठरवलंय ते मला करू दे. निशा, आपण काहीतरी दुसरा मार्ग काढूया, कुठला दुसरा उपाय शोधून काढूया असं म्हणतो यश. तिने ठरवलंय ना परीक्षा द्यायची आता, तर मग तिच्या मनाप्रमाणे होऊन जाऊ देत सगळं असं म्हणून आता निशा पण पूर्ण प्रदक्षिणा घालत असते. आणि आता यश म्हणतो, पण तर आता सगळ्यांना त्रास होत असतो हे सगळं बघून, कावेरीला, सुलक्षणाला, यशला वगैरे. तर मग आता इथे मकरंद मात्र खूप खुश असतो. मंदार, आज तू माझा प्लॅन उलटवलास, पण त्याचा त्रास निशाला होतोय, ती माझ्यामुळे आज ही परीक्षेला उभी आहे असं म्हणते आता कावेरी. फार अपराध असं का वाटतंय मला, काय करू असं म्हणते आता कावेरी. कसं थांबू हे. तर आता मकरंद सुद्धा प्रदक्षिणा घालायला लागतो. निशाजी, कसं वाटतंय असं म्हणतो मकरंद. तुम्ही ठीक आहात ना, असा ड्रामा करतो तो आता. तर आता कावेरीच्या डोळ्यात अश्रू असतात. काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत असं म्हणतो आता मकरंद. तर आता मकरंद जाऊन धक्का देतो कावेरीला आणि पाया पडण्याचा ड्रामा करतो आणि बाजूला येऊन थांबतो आता कावेरीच्या. मंदार, थांबावे सगळं असं म्हणते आता कावेरी. का खेळतोयस तिच्या भावनाशी असं म्हणते कावेरी. हे सगळं तू चालू केलेस असं म्हणतो आता मकरंद. तू माझा साखरपुडा थांबवलास, आता त्याची शिक्षा निशाला भोगायला लावतोय असं म्हणतो मकरंद. तुला अजूनही कळलेलं नाही आहे का, तू माझ्या समोर कधीच जिंकू शकत नाहीस असं म्हणतो मकरंद. मंदार, थांबवे सगळं असं म्हणते कावेरी. का केलंस असं असं म्हणतो मकरंद. का माझा साखरपुडा थांबवलास, अजूनही माझ्यावर प्रेम करतेस असं म्हणतो मकरंद. मला माहिती आहे तू मला विसरू शकत नाहीस आणि मी तुला चॉईस दिला होता लग्न करण्याचा, तूच पळून गेलीस असं म्हणतो आता मकरंद. हो की नाही. निशाला काही झालं ना तर काय असं म्हणतो मकरंद. तर काय कावेरी सावंत,
असं म्हणतो मकरंद. तुला एव्हाना कळायला हवं होतं की तू माझ्यासमोर कधीच जिंकू शकत नाहीस. निशाला बघ, माझ्यावर किती प्रेम करते ते. माझ्यावरच्या आंधळ्या प्रेमामुळे तिला माझ्यामध्ये काहीच वाईट दिसत नाहीये. ती हे व्रत पूर्ण करणार, जीव गेला तरीही, असं म्हणतो मकरंद. आणि ती त्या तलावातही उतारणार. विद्या काय म्हणाली होती, त्या तलावामध्ये मगरी आहेत, असं म्हणतो आता मकरंद. बाप रे, असं म्हणतो तो. आणि तर निशा मात्र प्रदक्षिणा घालतच असते. तर आजचा एपिसोड मात्र इथेच संपतो. तर बघा तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तुझ्या पत्रिकेत काहीही दोष नाही आहे असं म्हणते आता कावेरी निशाला. चुकीची पत्रिका बदलून दिली म्हणून ती पत्रिका जुळली नाही असं म्हणते आता कावेरी. ह्या चुकीसाठी कावेरीला शिक्षा मिळायलाच हवी असं म्हणते आता यमुना. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो.